नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा मेगा भरती 2026 तलाठी पदभरती संदर्भात खूप महत्त्वाचे मोठे अपडेट आलेले आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, तलाठी पदाचे नाव ग्राम महसूल अधिकारी करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे अपडेट म्हणजे रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पत्र शासनात सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि तातडीने पदभरती करायला सांगितलेले आहे. काय आहे अपडेट, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. आता या ठिकाणी हे परिपत्रक वगैरे कुठे भेटेल, काय अपडेट आहे ते अगोदर मी तुम्हाला इथे सांगतो. तर हे अपडेट आहे, बघू शकता 30 एप्रिल 2026 म्हणजे या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वीचे अपडेट आहे. परंतु आता सध्या हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पहिला मजला मुख्य इमारत येथून हे प्रसिद्ध करण्यात आलेले मुंबई मंत्रालय. तर प्रति सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, विषय ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नीट माहिती समजून घ्या. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक कधी, तर बघू शकता 2/4/2026 ला नवीन या ठिकाणी आकृतीबंध नन्वे महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील पदे तातडीने भरावायची आहेत, म्हणजे अर्जंट पद्धतीने हे भरावायचे आहेत. ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीची पदे अर्जंट भरायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासणी करून घ्यावी. म्हणजे या ठिकाणी एकदा बिंदू नामावली तयार झाल्याच्या नंतर मागास वर्गीय कक्ष कडून तपासणी केली जाते. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगार पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्रांची स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यासाठी कोणाला, एमपीएससी ला. आता इथं स्पष्ट झालेलं आहे की एमपीएससी परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत दिनांक कधी, आज तारीख आहे 4/5/2026 म्हणजे आज 4 मे आहे, तर 8/5/2026 पर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे या ठिकाणी मागणी पत्र पाठवायचे आहे. कोणाला, एमपीएससी ला सादर करण्याकरता. ते या ठिकाणी शासनाने ही मागवलेले आहे सर्व रिक्त जागांचा अहवाल आणि कोणकोणत्या बिंदू नामावलीनुसार या ठिकाणी मागासवर्गीय तपासणीकडून संपूर्ण तपासणी करून घेऊन लगेच मागवली आहे. तातडीने भरती करावायची आहे असं यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जाहिरात या ठिकाणी संपूर्ण आता फास्ट प्रोसेस मध्ये ऍक्टिव्ह झालेली आहे. तरी देखील विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न असेल की ही जाहिरात कधीपर्यंत येईल. आता याच्यामध्ये कितीही फास्ट प्रोसेस जरी केली ना तरी सध्या लगेच ही जाहिरात येणार नाही. आता मे महिना चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये जून एंडिंग म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जवळजवळ जुलैमध्ये देखील जाहिरात येऊ शकते. परंतु जून जुलै या 2 महिन्यातच जाहिरात 100% तुम्हाला आलेली बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशा प्रकारची अपडेट होती. जागा साधारणतः 2300च्या आसपास जागा असणार आहेत. जागांमध्ये नक्कीच 1700 जागा होत्या, परंतु नक्कीच वाढ झालेली आहे. 2300च्या आसपास जागा तुम्हाला या भरतीमध्ये बघायला भेटतील. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी.